मुंबईत रात्रभर संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पाहतोय का मुंबईच्या अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता आपण आहोत दादर पूर्वेच्या स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पाहतोय हा अतिशय महत्त्वाचा परिसर आहे आणि या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आपल्याला पाहायला मिळते। समोर जर पाहिलं तर अनेक वाहनं जे आहे ती या सोसायटीमध्ये पाण्यामध्ये जे आहे ते अडकलेली आपल्याला पाहायला मिळतात। पाण्यामुळे बंद पडलेली सुद्धा अनेक वाहनं आहेत। अगदी दादर स्टेशन जाणारा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या पाण्यातून वाहनं जे आहेत ते मार्ग काढताना पाहायला मिळतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। अगदी आपण हा दादर पूर्वेचा परिसर बघतोय, स्वामीनारायणचा परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर रात्रभर संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते पाणी साचलेला प्रश्न निर्माण झालेला आहे। खरं तर आपण पाहतोय का परतीच्या पावसाला काही दिवस उरलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जो आहे तो पाऊस पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय। आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, सोमवार आहे, मात्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले त्यामुळे वाहतुकीची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सचिन शिंदे, राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।